तर बघा काय माहिती आहे, कार्यरत सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांचे थकीत वेतन देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते व इतर वेतन फरकाचे देयक शालांत प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्राने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांचे थकीत देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते व इतर वेतन फरकाचे प्रलंबित देयके शालांत प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने आपले पंचायत समिती हायस्कूल अंतर्गत सातव्या वेतन आयोगाचा हप्ता प्रलंबित असेल किंवा इतर ज्या देयकाची मंजुरी आदेशात 1 वर्षापेक्षा अधिक काल झाला असेल तर अशा देयकांना सर्वप्रथम लेखापूर्व परवानगीकरिता देयकाबरोबर गट शिक्षणाधिकारी हायस्कूल मुख्याध्यापक यांची स्वाक्षरीचा लेखापूर्व परवानगीनामा जोडून मंजुरी घेण्यात यावी. मंजुरीनंतर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी. उपलब्ध निधीनुसार प्रलंबित थकीत वेतन देयकासाठीचे प्राधान्यक्रम मार्च 2025 पूर्वीचे प्रलंबित वेतन व रजा वेतन सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे प्रलंबित असेल तर हप्ता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता फरकाचे देयक, कार्यरत कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी फरकाचे देयक, कोणते वेतन फरक प्रलंबित असेल त्या वेतन फरकाचे देयक, निलंबन काळ सेवाकाळ झाले असेल त्या वेतनाचे फरकाचे देयक, स्टेपिंग अपमुळे वेतनवाढ झाली असल्यामुळे वेतन फरकाचे देयक, जे हायस्कूल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण देयक. प्रलंबित थकीत वेतन देयकासाठी कार्यपद्धती काय राहील? सर्वप्रथम प्रलंबित वेतन रजा वेतने देयक तसे इतर देयके पंचायत समिती सर्व स्थापना लिपिक यांनी ऑफलाईन पद्धतीने अचूक नमुना सविस्तर करावा. सदर देयक गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने तपासणीसाठी पंचायत समिती लेखा विभागाकडून तपासणी करून सदर देयकावर सहाय्यक लेखाधिकारी यांनी तपासणी करून त्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर देयकाची युजर मॅन्युअलचा उपयोग करून शालांत प्रणालीमध्ये क्लेम एंट्री करावी. मार्च 2025 पूर्वीचे वेतन रजा वेतन व क्लेमसोबत जोडायचे आवश्यक कागदपत्र, रजा वेतन किंवा प्रलंबित वेतन अदा करण्यामध्ये सक्षम प्राधिकारी यांचे आदेश, सदर देयकाचे अचूक विवरणपत्र नमुना 26, सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गट शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र, देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणीबाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी देयकावर तपासणी म्हणून स्वाक्षरी. सेवानिवृत्त मयत कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे फरकाचे हप्ते 1 ते 5 पहिला ते 5वा हप्ता यापैकी जे प्रलंबित असेल तो हप्ता क्लेमसोबत जोडायचे आवश्यक कागदपत्र, सातव्या वेतन आयोगाचे फरकाचे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतचे विवरणपत्र, सेवानिवृत्त आदेशाची झेरॉक्स प्रत, सदर कर्मचारी बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत, सेवा पुस्तकाचे वेतन निश्चिती पडताळणी झालेल्या पाण्याची झेरॉक्स प्रत, सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गट शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र, देय अचूक व वित्तीय नियमावली असलेल्या तपासणीबाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांच्या देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता फरकाचे देय व क्लेमसोबत जोडण्याचे आवश्यक कागदपत्र, महागाई भत्ता फरकाचे विवरणपत्र, वेतन देयक नमुना 26, सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत, सदर देयके यापूर्वी अदा करण्यात आले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गट शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र, देयके अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणीबाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांच्या देयकावर तपासणी म्हणून स्वाक्षरी. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.